खाद्यपदार्थ तयार करत आहोत। तर खवा पोळीसाठी सर्वप्रथम आपण 100 ग्रॅम खवा घेतलेला आहे, 100 ग्रॅम साखर घेतलेली आहे, नंतर आपण कणिक घेतलेला आहे 75 ग्रॅम, 25 ग्रॅम मैदा घेतलेला आहे आणि तूप घेतलेला आहे 30 ग्रॅम, नंतर इलायची पावडर। आता सर्वप्रथम आपण काय करणार आहोत की खवा थोडासा तुपामध्ये खमंग भाजणार आहोत, त्याच्यामध्ये साखर मिक्स करणार आहोत आणि तो एकजीव छान करणार आहोत। त्यानंतर आपण कणकेची पारी लाटण्यासाठी त्याच्यामध्ये मैदा आणि कणिक याचा छान घट्टसर आपल्याला गोळा भिजवायचा आहे। पण गोळा भिजवण्या अगोदर आपल्याला त्याच्यामध्ये थोडासा तुपाचा मोहन द्यायचा आहे, म्हणजे गोळा छान खुसखुशीत होईल। आणि गोळा बनल्यानंतर आपल्याला त्याची छोटी पारी लाटायची आहे। पारी लाटून झाल्यानंतर जो आपण भाजलेला खवा होता तो खवा त्या पारीमध्ये आपल्याला छान भरायचा आहे आणि गोळा बंद करून त्यानंतर आपल्याला त्याची पोळी लाटायची आहे। नंतर तव्यावर थोडासा तूप किंवा तेल घालून आपल्याला ती पोळी छान शेकून घ्यायची आहे। छान शेकून झाल्यानंतर तुमची खवा पोळी रुचकर आणि खमंग खवा पोळी तयार होईल।